करिअर गायडन्स संदर्भात पालकांचा अनेकदा आग्रह असतो की आम्हाला असा मोठा रिपोर्ट पाहिजे. म्हणजे DMIT टेस्ट, सायकोमेट्री टेस्ट, एकदम मोठा रिपोर्ट हातात आला की ते खुश होतात आणि भरपूर पैसे देतात. असं अनेकदा आपापल्या भागांमध्ये होतं. मला हे पालक नंतर फोन करून सांगतात की आम्ही हे रिपोर्ट मिळाला, पण ते आम्हाला त्याचा अन्वयार्थ कळत नाहीये. त्याचा काही प्रमाणात त्यांनी सांगितला, पण तरी सुद्धा बेसिकली उद्या कोणता निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे करिअरचा डिसिजन कोणता घ्यायचा आहे, प्रॅक्टिकॅलिटी काय आहे, त्याचा रेलेव्हन्स काय आहे, चालू घडामोडी कशा आहेत, याचा नेमका अर्थ करिअर बद्दलची माहिती त्यांना नीट नसल्यामुळे ते टेस्ट घेण्यामध्ये एक्सपर्ट होते, परंतु करिअर बद्दल त्यांना काही सांगता येत नाहीये आणि असंख्य छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात, त्या आम्हाला कळल्या नाहीत. ते मग ते सगळे रिपोर्ट्स घेऊन माझ्याकडे येतात आणि आम्ही काउन्सिलिंग करतो. मला असं वाटतं की खूप महत्वाची गोष्ट आहे, टेस्ट वगैरे कराच, परंतु त्याचा अर्थ जर कळला नाही तर हा रिपोर्ट वायाला जातो, पैसे वायाला जातात आणि निर्णय सुद्धा होत नाही. अशी केस जर तुमच्यावरती आली असेल तर निश्चित जिथे कुठे तुम्ही टेस्ट केल्यात, ती DMIT असेल, सायकोमेट्री असेल, ते रिपोर्ट घेऊन माझ्याकडे या. काय होईल की हे सगळं करण्याचं चीज होईल आणि करिअर बद्दलची खरोखरची माहिती तुम्हाला मिळेल, निर्णय होऊ शकेल. तुम्ही या नंबरवर संपर्क साधा.